महाराष्ट्रातले धडाकेबाज पत्रकार निरंजन टकले यांनी नरेंद्र मोदींची चांगलीच खरडपट्टी काढली. मोदींनी सांगितलं की मी 35 वर्ष भीक मागून पोट भरलं. करीब 40 साल मैंने भिक्षा मांग करके खाया है. मैं लोगों के घर में भिक्षा मांग करके खाता था. मैं 35 साल तक भिक्षा मांग करके खाया हूं. म्हणजे मोदींनी 35 वर्ष एका वेळचं जेवण सुद्धा स्वकष्टाने खाल्लं नाही. तो माणूस काय नोकऱ्या देणार. उलट मोदींनी जनतेच्या हातात कटोरा देण्याची पूर्ण तयारी केली आहे. मोदी साहेब म्हणतात, सोनं खरेदी करू नका, चांदी खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, गोड तेल कमी खा, विदेशात फिरायला जाऊ नका, घरी बसून काम करा. याचा अर्थ मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेचा बाजार उठवला आहे. देश भिकेला लावला आहे. देश चालवणे येडागबाळाचे काम नाही हे सिद्ध झालं. जेवण हगणं मुतणं सुरू ठेवायचं आहे की बंद करायचं मोदीजी. इतका बिनडोक पंतप्रधान मी आजपर्यंत पाहिला नाही, अशा शब्दात निरंजन टकले यांनी आपला संताप व्यक्त केला. की जय अमित शहा हा ICCचा चेअरमन झाला आणि आपली पोरं कावड घेऊन फिरू राहिले, कावड यात्रा काढतायत. हा विचार कधी करणार आपण? त्या कोविडच्या काळामध्ये लसीकरणचे साईड इफेक्टमध्ये काही जणांना त्रास झाला. भारत सरकारने ॲफिडेव्हिट दिलं की लसीकरणाची मोहीम ही राज्य सरकारांनी राबवली. मग राज्य सरकारांनी जर लसीकरणाची मोहीम राबवली तर माझ्या सर्टिफिकेटवर तुझं थोबाड का बरं छापलं? हा देशाचा पंतप्रधान अभिमानाने सांगतो की त्याच्या आयुष्यातली 35 वर्ष त्यांनी भीक मागितली. तो काय रोजगार निर्माण करणार? ज्यांनी स्वतःचं पोट सुद्धा कधी सांभाळलं नाही, त्याला कधी बायकोचं आणि आईवडिलांचं पोट भरण्याची तर त्याच्यावर वेळच नाही आली, कारण पळूनच गेलो होतं. हा स्वाभिमान सांगणार, हा देशाभिमान सांगणार. म्हणजे इतका बिनडोक पंतप्रधान आपण आजपर्यंत पाहिलेलं नाही खरं तर. म्हणजे इतका बिनडोक पंतप्रधान आपण आजपर्यंत पाहिलेलं नाही खरं तर. आता हल्ली ही आपल्यावर वेळ आलेली आहे ना, म्हणजे बायोलॉजिकल, नॉन बायोलॉजिकल असे एकमेकाचे उल्लेख करायला लागतात. कारण आपल्या पंतप्रधानांनीच सांगितलं की मी नॉन बायोलॉजिकल आहे, कारण तो जन्म नाहीच आहे असं त्यांनीच सांगितलं. त्यांना डाउनलोड करून घेतलं त्या दिवशी. नॉन बायोलॉजिकल असल्यामुळे त्यांना काय ते नेहमी सांगतात की 56 इंचाची छाती आहे पण हृदय नाही आहे. नॉन बायोलॉजिकल असल्यामुळे आपल्याला बायोलॉजिकल लोकांना त्रास होतो, आनंद होतो, हसू येतं, रडू येतं, संघर्ष करावे लागतात. नॉन बायोलॉजिकलला या काही प्रकारच नसतात. त्याच्यामुळे त्यांचं भागतं या सगळ्या याच्यात. या सगळ्या काळामध्ये काय काय घडतं आहे आपण पाहतो. म्हणजे हा विकास आता कसा असह्य झाला आहे. गुजरातच्या निवडणुकांमध्ये एक घोषणा खूप गाजली होती, विकास गांडू थयोचे. म्हणजे गुजरातीत ज्याला विकास वेडा झाला आहे. आणि झालेल्या ऑलिम्पिक्समध्ये आपण सगळ्यांनी बघितलं विनेश फोगाटबरोबर काय प्रकार घडला. म्हणजे सिल्वर मेडलला ती क्वालिफाय ऑलरेडी झाली होती, फायनलला पोहोचलेली होती. 12 तासामध्ये तिचं वजन 2 किलो 670 ग्रॅमनी वाढलं. न्यूट्रिशनिस्ट होता, तिचे कोच होते, फिटनेस एक्सपर्ट्स तिथं होते, सगळे होते. 100 ग्रॅम वजन ज्या वेळेला जास्त होतं त्यावेळेला खरं तर भारताच्या ऑलिम्पिक टीमनी तिला त्या फायनलसाठी पाठवायलाच नको होतं. त्यांनी सांगायचं होतं की ती फिट नाही आहे, अनफिट आहे, खेळू शकणार नाही फायनल. सिल्वर मेडल तरी घेऊन ती घरी आली असती. पण तरीही तिला पाठवलं कारण ती डिस्क्वालिफाय व्हायला हवी होती. आणि का डिस्क्वालिफाय व्हायला हवी होती? कारण या माणसाला, या नॉन बायोलॉजिकल माणसाला 15 ऑगस्टला तिचं तोंड बघावं लागलं असतं लाल किल्ल्यावर. आणि तिच्या नजरेला नजर मिळवण्याची याची हिंमत झाली नसती नॉन बायोलॉजिकल 56 इंचाची. की ज्या मुलीला रस्त्यावर फरफटवलं, जिचे कपडे फाडले, पायांनी लाथांनी तुडवलं, त्या मुलीनी या देशासाठी सन्मान आणलेला आहे. ही तिचं नजरेला कशी नजर मिळवली असती? आणि तिथं ती जर त्यांना काही म्हटली असती तर हा काय यांनी काय केलं असतं? ते हा अपमानाचा क्षण येऊ नये म्हणून तिला पराभूत केलं नाहीये नुसतं. म्हणजे हा फक्त विनेश फोगाटला वरती झालेला अन्याय नाही, हा देशाशी केलेला देशद्रोह आहे. कारण मेडल देशाला नाव मिळणार होतं, या देशाच्या नावाने मेडल मिळणार होतं. आणि हा बोलतो आपल्याला देशप्रेमाबद्दल, हा स्वाभिमान सांगणार, हा देशाभिमान सांगणार. म्हणजे इतका बिनडोक पंतप्रधान आपण आजपर्यंत पाहिलेलं नाही खरं तर. कोविडच्या काळामध्ये काय म्हणजे अगदी सुरुवातीपासून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवावा हे संविधान सांगतं. संविधानाने दिलेल्या मूलभूत कर्तव्यामध्ये सांगितलंय की वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणं हे कर्तव्य आहे.
हा 2014ला पंतप्रधान झाला. बँगलोरमध्ये नॅशनल सायन्स कॉन्फरन्स होती आणि तिथे यांनी भाषण केलं, गणपती प्लास्टिक सर्जरी असते म्हणे. म्हणजे बिंडोक गणपती ही ऑर्गन ट्रान्सप्लांट आहे, पूर्णपणे वेगळा ऑर्गन लावलाय, प्लास्टिक सर्जरी म्हणे. पण वरूनच जेव्हा वेडेपणा सुरू होतो तेव्हा खाली तर चढाओढ लागते ना. मग खाली सुरू झाले, गाईच्या गोमूत्रात सोनं असतं, शेणातून युरेनियम जात नाही, सोलर पॅनलचा वापर वाढल्यामुळे सूर्य थंड व्हायला लागलाय. म्हणजे झोडून काढलं पाहिजे यांना. कोविडच्या काळामध्ये महामारी आलेली, जगभर लोक मरतायत, हा आपल्याला सांगतो टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, दिवे लावा, दिवे बंद करा, याच्याने कोविड दूर होणार होता. हे सगळं थोतांड करून ठेवलेलं आहे. आज हे जे सगळा प्रकार, मागच्या वेळेला मी यवतमाळला आलो होतो, आपल्या महाराष्ट्रातली मुलं कावड यात्रेचे होर्डिंग लागलेले. अरे ही संपूर्ण उत्तर भारताची असलेली संस्कृती ही इथं आणायची, लादायची. इथं नाहीये ना हा प्रकार. आमच्याकडे ते येडे होर्डिंग बिल्डिंग लावून गाडीवरती फिरत होते अक्षदा वाटाला. माझ्या बिल्डिंगमध्ये पण बराच भक्त संप्रदाय राहतो. तर मी खाली गेलो आणि मी गेट लावून घेतलं, म्हटलं आतमध्ये यायचं नाही कोणी. तर म्हणे का बरं? तर म्हटलं हे बोर्डावर लिहिलं, हे काय लिहिलंय? तर म्हणे अक्षदा वाटप. म्हटलं काय असतं अक्षदा? तर म्हणे हे तांदूळ. तर म्हटलं अरे याला अक्षता म्हणतात, तू अक्षदा लिहिलंय, तर तू जे लिहिलंय ते घेऊन ये. तुला काय म्हणतात हे पण माहीत नाही आणि तू चालला गावागावामध्ये गावभर भटकाला वाटत लोकांना. मग म्हणे हे झेंडे घ्या, बिल्डिंगमध्ये कोणाला लावायचे असतील तर त्यांना लावू द्या. तर म्हटलं कुठले झेंडे आहेत हे? तर म्हणे भगवे. म्हटलं कोणाचे? म्हणे रामाचे. म्हटलं मग रावणाचा कुठल्या रंगाचा होता? म्हणजे क्षत्रिय रामाचा भगवान, ब्राह्मण असलेल्या रावणाचा कुठला? तर म्हणे हा भगवाच होता. म्हटलं पांडवांचा कुठला होता? म्हणे भगवा. म्हटलं कौरवांचा? म्हणे भगवा. म्हटलं अरे आपापसात लढले, हजारो लोकांचे बळी गेले, त्याच्यापेक्षा हा आपला तिरंगा बरा आहे ना. म्हटलं अरे अजून तरी शहाणे व्हा ना. म्हटलं तो म्हणे तुम्ही देव नाही मानत का? म्हणे. म्हटलं मी फक्त पंढरपूरचा पांडुरंग मानतो, बाकी एकही देव मी मानत नाही. तो म्हणे का? म्हटलं मला माझं संविधान त्याच्यात दिसतं. म्हणजे काय? म्हणे. म्हटलं असं आहे, अख्ख्या देशातला हा एकमेव निशस्त्र अहिंसक देव आहे, याच्या हातात कुठलंच हत्यार नाही. हा सामान्य माणसासारखा कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे, येणाऱ्या आव्हानाची वाट पाहतोय. हा जेंडर इक्वॅलिटी मानतो, स्त्री पुरुष समानता हा मानणारा देव आहे. हा विटेवर उभा आहे, याची बायको पण विटेवरच उभी आहे. इतर देवांप्रमाणे हा सिंहासनावर बसलाय आणि ती पायाशी बसली असली काही भानगड नाही. दोघं सेम, याचं काहीच कर्मकांड नाही. हा या देशातला एकमेव जातनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष, भाषानिरपेक्ष असा देव आहे. कोणी याच्याकडे जाऊन दर्शन घेऊ शकतो. मगाशी आता यांनी सांगितलं हिंदू आक्रोश. आमच्याकडे तो बांगलादेशातल्या हिंदूंवर अत्याचार होतो म्हणून भारतातल्या हिंदूंनी एकत्र यायचं, सकल हिंदू समाज काढला एक मोर्चा. मला समजत नाही, बांगलादेशातल्या हिंदूंवरती म्हणजे बांगलादेशातल्या लोकांवर ज्या वेळेला अत्याचार होत होता तेव्हा माझ्या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी पाकिस्तानवर हल्ला केला, सर्जरी केली, पाकिस्तानची 2 तुकडे केले. सर्जिकल स्ट्राईक नाही केला, सर्जरी केली, 2 तुकडे करून टाकले त्या देशाचे. आज जर बांगलादेशात अशी परिस्थिती असेल तर माझ्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारवाई करावी. इंदिरा गांधींनी काँग्रेस कमिट्यांना नाही सांगितलं मोर्चे काढा गावागावात, देश म्हणून, पंतप्रधान म्हणून कारवाई केली. तुम्ही गावागावात मोर्चे काढून वातावरण खराब करताय. मग अशी जसं सांगत होता की जय अमित शहा हा ICCचा चेअरमन झाला आणि आपली पोरं कावड घेऊन फिरू राहिले, कावड यात्रा काढतायत. हा विचार कधी करणार आपण? सरळ सरळ वापर करून घेतला जातोय. 13 महिने ऊन वारं पाऊस सहन करत ते तिथं MSPची मागणी करत बसले दिल्लीच्या सीमेवर. या दिवट्यांनी MSP दिली, मिनिमम सपोर्ट प्राईस यांनी दिली. कोणाला दिली? चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारला सपोर्ट करण्याची प्राईस. तेव्हा याचं सरकार बनलं. आणि तो शेतकरी, त्या आंदोलनामध्ये किती शेतकरी मेले विचारलं तर उत्तर दिलं की आमच्याकडे आकडेवारी नाही. त्या कोविडच्या काळामध्ये लसीकरणचे साईड इफेक्टमध्ये काही जणांना त्रास झाला, त्यांनी नुकसान भरपाई मिळावी म्हणून सुप्रीम कोर्टात अर्ज केला. सुप्रीम कोर्टात अर्ज केला
तेव्हा यांनी भारत सरकारने ॲफिडेव्हिट दिलं की लसीकरणाची मोहीम ही राज्य सरकारांनी राबवली, केंद्राने कॉम्पेन्सेशन देण्याचं काही गरज नाही, कारण नाही. मग राज्य सरकारांनी जर लसीकरणाची मोहीम राबवली तर माझ्या सर्टिफिकेटवर तुझं थोबाड का बरं छापलं? काय संबंध? जो मनुष्य या देशाचा पंतप्रधान अभिमानाने सांगतो की त्याच्या आयुष्यातली 35 वर्ष त्यांनी भीक मागितली, त्याच्या आयुष्यातली कमावती 35 वर्ष एकही जेवण त्यांनी कमावलं नाही स्वकष्टाने, तो काय रोजगार निर्माण करणार? त्याला काय रोजगाराचं महत्त्व असणार? ज्यांनी स्वतःचं पोट सुद्धा कधी सांभाळलं नाही, त्याला कधी बायकोचं आणि आईवडिलांचं पोट भरण्याची तर त्याच्यावर वेळच नाही आली, कारण पळूनच गेलं होतं. पण स्वतःचंही पोट स्वतःच्या कष्टाने ज्यांनी भरलं नाही, तो रोजगार निर्माण करून देणार आहे? इतक्या भाबड्या समजुतीमध्ये आपण. आणि हे पहिल्या दिवस 2014-13 पासून जेव्हा याचं पंतप्रधान पद जाहीर झालं तेव्हापासून याच्या विरोधात मी कंठशोष करतोय. याच्या गुजरातमधल्या 1,80,000 कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराची मी द वीक मॅगझिनमध्ये 18 पानी बातमी केली होती. 18 पानी पुराव्यांसकट. ही अवस्था आहे. कुठल्या पद्धतीला यांनी देश आधी गुजरात नेला आणि आता अख्खा देश त्या पद्धतीने घेऊन चाललाय.